I don't know exactly. I think we should call to police, and that is, I think, the first thing we should do, or we try to tackle the situation smartly. I think get involved in the situation, then to tackle that situation and leave that part is more important. I think Mumbai police is doing very good job. खूप चांगलं करतात, कारण लास्ट टाइम ज्या प्रकारे त्यांनी फिल्म जे काचांना फिल्म लावतात त्याबद्दल रूल्स काढले, प्लस इवन ड्रंक अँड ड्राईव्ह साठी रूल्स काढलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टींसाठी दे आर व्हेरी ऍक्टिव्ह, अँड ती खूप चांगली गोष्ट आहे. आय थिंक असंच झालं पाहिजे. आणि मुंबई पोलीस, आय बिलीव्ह in all over India, I think one of the active police we have in country. I think Mumbai is the safest city we have. तुम्ही बाकी कोणत्याही मी खूप ट्रॅव्हल करतो, and I know many other cities in India, but I believe की मुंबईमध्ये मीही रात्री फिरू शकतो आणि कोणी मतलब मुली पण अगदी आरामात एक सर्टन टाइम पर्यंत फिरू शकतो, इवन इन नाईट ऑल्सो. आणि मी एवढी वर्ष राहिलोय. आय एम फ्रॉम धारावी एरिया, सो मी त्या एरियामध्ये पण बघितलंय की मुली सेफ टाइमावरती, इवन लेट टाइम ऑल्सो दे यूज टू कम होम. तो आय डोंट थिंक इट्स मुंबईपेक्षा अजून सेफ कोणती सिटी आहे इन इंडिया. आय थिंक इट्स डिफिकल्ट टू से, बट जर आपल्याला इट्स नॉट अबाउट कोणते मुलीलाच, बट काहीही रॉंग ज्या वेळेला कोणती घटना घडते त्यावेळेला फर्स्ट ऑफ ऑल जर मी काही करू शकतो तर ते मी केलं पाहिजे. अँड फर्स्ट ऑफ ऑल जसं मी म्हटलं की त्या सिच्युएशनला टॅकल करणं जमलं पाहिजे. जर मी त्या मुलीला त्या सिच्युएशनमधून सोडू शकलो, सो दॅट विल बी माय फर्स्ट प्रायोरिटी, नॉट टू फाईट विथ देम और टू ट्राय टू डॉमिनेट अदर और किंवा काही अजून अग्रेसिव्ह होण्यापेक्षा आय विल ट्राय टू सेव्ह दॅट गर्ल फ्रॉम द सिच्युएशन. मी ॲक्च्युली कधी इमर्जन्सी सर्व्हिसेस अजून कधी मी पर्सनली कधी यूज केली नाही, त्यामुळे मी ह्या गोष्टीवरती कमेंट करू शकत नाही. बट आय बिलीव्ह की ज्या प्रकारे US मध्ये 911 आहे त्या प्रकारे तर डेफिनेटली नाही आहे इंडियामध्ये. आणि जेवढं अमेरिकेमध्ये 911ची गरज आहे तेवढीच किंवा त्याहून जास्त इंडियामध्ये किंवा मुंबईमध्ये गरज आहे. तर त्यामुळे सिच्युएशन जरी चांगली असेल तरी त्याला अजून सुपिरियर करायची गरज आहे. मला ॲक्च्युली रेप ह्या गोष्टीबद्दलच खूप चीड आहे आणि खूप वाईट वाटतं. आणि मला ह्या केसपासून लोक म्हणायला की फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, पण बिफोर दॅट ऑल्सो आय हॅड दॅट थिंग इन माइंड की जर एखाद्या मुलीवर रेप होतं तर त्या विक्टिमवरती ओनली फिजिकलीच नाही तर एक मेंटली पण खूप मोठा हॅरासमेंट असतात. आणि त्यामुळे जो पण त्याचा अपराधी आहे त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आपले लॉज जे आहेत ते जरूर चांगले आहेत, पण त्याहूनही चांगले आणखी होण्याची गरज आहे. आपकी सुरक्षा है आपके हाथ में, आपके मोबाइल फोन पर. याद रखें, अभियान SOS 02266 300 300, देश का फ्री इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर. तुमची सुरक्षा आहे तुमच्या हातात, तुमच्या मोबाईलवरती. लक्षात ठेवा, अभियान SOS 02266 300 300, देशाचा फ्री इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर.